नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करियर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एका विशेष सेशनसाठी इथे एकत्रित आलेलो आहोत। तर आपल्या येणाऱ्या राज्यसेवा 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी आपल्या पब्लिकेशनचं एक दर्जेदार पुस्तक आपण इथे लॉन्च केलेलं आहे, जे तुमच्या MPSC पूर्व परीक्षा जी 25 ची तुमची येणारी आहे, रिटन पॅटर्न GS पेपर 2 साठी तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडेल। MPSC पूर्व परीक्षा, कंबाईन पूर्व परीक्षा आणि इतर सगळ्याच स्पर्धा परीक्षांसाठी, सोबतच जे विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत तिथं तुमचा जो हा विषय असेल त्याच्यासाठी सुद्धा आपलं हे पुस्तक तुमच्यासाठी उपयोगी पडणार आहे। तर बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असं पुस्तक आपल्याला उपलब्ध झालेलं आहे। याच पुस्तकाबद्दल आपण इथे माहिती जाणून घेणार आहोत की येणाऱ्या 2025 च्या रिटर्न पॅटर्नसाठी हे पुस्तक तुमच्यासाठी वन स्टॉप सोल्युशन ठरू शकतं। ओके, तर पुस्तक तुम्हाला कुठं मिळेल ते आधी मी सांगते। पुस्तक तुम्हाला मिळून जाईल आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती, केसागर पब्लिकेशनची जी आपली ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे तुम्हाला पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र हे पुस्तक मिळून जाईल। इथे तुम्हाला डिस्काउंट मिळत आहे 25%, 562 रुपये पुस्तकाची प्राइस दाखवत आहे। इथं पुस्तक UPSC MPSC पूर्व परीक्षा इतर सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती, हे पुस्तक तुमच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी डिझाइन केलेलं आहे। लक्षात आलं? इथं मी तुम्हाला एक क्वेश्चन पण घेणार आहे, डेमो क्वेश्चन, ज्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी विशेष अशा पुस्तकांची गरज आपल्याला इथं असते। ओके, तर पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, काय डिफरंट आहे, जे तुम्हाला येणाऱ्या रिटर्न पॅटर्नसाठी उपयोगी पडेल, ते सगळं आपण आजच्या या सेशनमध्ये बघणार आहोत। ओके, तर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे येणाऱ्या लेक्चरचे अपडेट तुम्हाला मिळत जातील। ठीक आहे? ओके, चला तर पुस्तकाची इंडेक्स आपण बघूया। पुस्तकाच्या इंडेक्समध्ये तुम्हाला सगळं दिसून जाईल की पुस्तकामध्ये काय आहे। ठीक आहे, डायरेक्ट पुस्तकाच्या इंडेक्सचं पेज मी तुम्हाला इथे दाखवते, झूम करूया आपण आणि आपण बघूया की आपल्याला इथं काय काय सगळं मिळत आहे पुस्तकामध्ये। ठीक आहे, ही आहे अनुक्रमणिका। लक्षात घ्या, तुमचा जो GS पेपर 2 चा सिलेबस आहे, तो GS पेपर 2 चा सिलेबस जर तुम्ही व्यवस्थित बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की हे जे पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये दिलेले, हे तुम्हाला आन्सर रायटिंगसाठी एक परफेक्ट असा एक बंच तुम्हाला इथं देतात की या पुस्तकामधून तुमचा GS पेपर 2 कव्हर होऊन जातो। ठीक आहे? ओके, क्लिअर? याच्यामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी, ऐतिहासिक आधार वगैरे सगळं काही दिलेलं आहे। सिलेबस तुम्ही बघून घ्या। इवन GS पेपर 2 सिलेबस डिकोडचं आपलं लेक्चर अपलोड झालेलं आहे, ते तुम्ही आपल्या व्हिडिओजमध्ये चेक करून बघू शकता। ओके, तर याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे भारतातील वसाहतवादी, ब्रिटिश राजवट आणि राष्ट्रवादी चळवळ। आता लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल की मॅडम इंडियन पॉलिटीमध्ये ब्रिटिश राजवट आणि वसाहतवादी चळवळ हे का? बघा, आपल्या राज्यघटनेचं जे मूळ आहे ना, ते मूळ आपल्याला इथंच दिसतं, बरोबर? आपल्याला साधे सिंपल क्वेश्चन आलेले आहेत एक्झाममध्ये की आपल्या राज्यघटनेचा किती भाग कुठून घेतलेला आहे। याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ब्रिटिश राजवटीमध्येच आपल्या या संविधानाची पाळेमुळे आपल्याला दिसून येतात। सो आपल्याला इथं सुरुवातीला भारतामधील वसाहतवादी, ब्रिटिश राजवट आणि राष्ट्रवादी चळवळ हा पार्ट कंप्लीट करावा लागतो, जिथं तुम्हाला ईस्ट इंडिया कंपनीचं शासन आणि कंपनीच्या शासनाची समाप्ती, जे आपण 8 कायदे म्हणतो, ते 8 कायदे तुम्हाला इथे करावे लागतील। त्याच्यानंतर तुम्हाला ब्रिटिश वसाहतवादाचा भारतावरती काय परिणाम झाला। आता ही जेव्हा जर्नी आपली कंप्लीट होते तेव्हा आपण येतो कुठं? आपल्या इंडिया काउन्सिल ऍक्ट असेल, पहिलं महायुद्ध असेल। कारण का, या गोष्टींचा आणि आपल्या संविधानाचा, आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा खूप मोठा संबंध आहे। 2023 ला UPSC ला एक खूप चांगला क्वेश्चन विचारला होता, जो आपण इथं लेक्चरच्या शेवटी घेऊया, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी थोडीसा आयडिया येऊन जाईल। ओके, तर परिणाम काय झाला बघा ब्रिटिश वसाहतवादाचा, तर ब्रिटिशांची व्यापारी मक्तेदारी कशी होती,
भांडवलशाही आणि मुक्त अर्थव्यवस्था आपण इकॉनॉमिक्समध्ये अभ्यासतो की नाही अर्थव्यवस्थेचे प्रकार, मुक्त अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था. मग आपल्या भारतामध्ये बिफोर इंडिपेंडन्स आणि आफ्टर इंडिपेंडन्स जो अर्थव्यवस्थेचा काय म्हणतात त्याला प्रवास आहे तो कसा आहे, आता सध्या आपली अर्थव्यवस्था कशी आहे, मुक्त आहे का कशी आहे, मिश्र आहे, ओके, का मुक्त अर्थव्यवस्थेकडे प्रवास चालू आहे. ओके, क्लिअर. तर इथं तुम्हाला परकीय गुंतवणूक व्यवस्था हे काय आहे, ब्रिटिश वसाहतवादामुळं भारतावरती काय परिणाम झाले हे तुम्हाला इथं दिलंय आणि हे सगळं तुम्हाला आन्सर रायटिंगसाठी इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. जरी तुम्हाला प्रिलियमला इथून जास्त क्वेश्चन येत नसले तरी सुद्धा क्वेश्चन कुठून येणार, तुम्हाला क्वेश्चन तुम्हाला येणार इथं आन्सर रायटिंगसाठी. ठीक आहे, ओके, क्लिअर. ब्रिटिश शासनाचा वारसा आणि त्याच्यानंतर आपण वळतो भारतामधील राष्ट्रवादी चळवळ. ओके, आता हा थोडाफार पार्ट जो असतो ना, हा पार्ट आपला हिस्ट्रीमध्ये पण ओव्हरलॅप होतो, जसं की राष्ट्रवादी चळवळीची डेफिनेशन असेल किंवा लॉर्ड लिटनचं धोरण असेल किंवा लॉर्ड रिपन इल्बर्ट बिल काय आहे, हा सगळा बराचसा पार्ट आपण हिस्ट्रीमध्ये अभ्यासतो. पण इथं तुम्हाला आपल्या संविधानाकडे जायचं आहे. आपल्या संविधानाची निर्मिती कशी झाली, आपली राज्यघटना कशी बनली, त्याच्यामध्ये याचा काय रोल आहे, या पॉइंट ऑफ व्ह्यू न पुस्तकामधून तुम्हाला हा पार्ट कव्हर केलेला दिसतो. लक्षात आलं, क्लिअर. हिस्टॉरिकल जो इम्पॉर्टन्स असतो, हिस्ट्रीचा जो भाग आहे तो आपण हिस्ट्रीमध्ये शिकतो. पण इथं आपण काय बोललो की आपल्या राज्यघटनेची पाळेमुळं ब्रिटिश जेव्हापासून आले तिथून सुरुवात होते. लक्षात आलं, क्लिअर. त्याच्यानंतर आपल्या राष्ट्रसभेची स्थापना आणि त्याचं कार्य. राष्ट्रसभेचे 3 पर्व आहेत, पहिलं, दुसरं आणि तिसरं. मवाळवादी, जहालवादी कालखंड वगैरे आपण त्याच्यामध्ये पण डिवाइड करतो. त्याच्यानंतर आहे चले जाव आंदोलन. चले जाव आंदोलन जेव्हा आपण वाचतो तेव्हा तिथं आपल्याला बऱ्यापैकी राज्यघटनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची आयडिया येते. इथं स्वातंत्र्याकडे वाटचाल आणि स्वातंत्र्य प्राप्ती. तर हा जो पार्ट आहे इथंपर्यंतचा, हा पार्ट म्हणजे जो पहिला पार्ट तुम्हाला दिलेला आहे, तुम्हाला असं वाटेल की हा हिस्ट्रीचाच पार्ट आहे किंवा याची गरज का आहे. तर जेव्हा तुम्ही जीएस पेपर 2चा क्वेश्चन पेपर बघाल, यूपीएससीचेच आपल्याला बघावे लागतील. जेव्हा तुम्ही जीएस पेपर 2चे यूपीएससीचे सगळे क्वेश्चन बघाल, जर तुम्हाला असं वाटत असेल की क्वेश्चन घेतले पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा, आपण इथं क्वेश्चन घेऊया. ठीक आहे, ओके. तर तुमच्या लक्षात येईल की हा जो पार्ट आहे हा पार्ट तर मूळ आहे, इथून खरं आपल्या राज्यघटना बनायला सुरुवात होतीये आणि तो पार्ट आपण इथं केला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर आहे राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, जो जीएस पेपर 2चा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे की राज्यघटनेचे ऐतिहासिक आधार. तर तिथले सगळे क्वेश्चन इथून तुमचे कव्हर होतात. कोणताही क्वेश्चन त्याच्यावरती बनू द्या, तुम्हाला क्वेश्चनचं आन्सर तिथं लिहिता येतं. रेडी मटेरियल तुमच्याकडे पुस्तकामधून मिळून जातं. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर इथं बघा, राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी सत्ता जी आहे किंवा ब्रिटिशांचं आगमन आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळते. त्याच्यानंतर नियामक कायदा, सनदी कायदे हा पार्ट आपण आधी पण केलेला आहे. पिट्स इंडिया ऍक्ट असेल, रेग्युलेटिंग ऍक्ट असेल. पण आता काय आहे माहितीये, आधी तुम्ही प्रिलियम पॉइंट ऑफ व्ह्यू ने करत होतात, मे बी क्वेश्चन येतील नाही येतील, फक्त सिलेक्टेड पार्ट्स करत होतात, फॅक्च्युअल डाटा करत होतात. आता तसं नाहीये. तुम्हाला राज्यघटनेचे ऐतिहासिक आधार, ऐतिहासिक पार्श्वभूमी लिहिताना हे सगळं तिथं माहीत असलं पाहिजे आणि प्रिलियमपेक्षा काहीतरी वेगळं कंटेंट तुम्हाला तिथं लिहावं लागेल, जे पुस्तकामधून तुम्हाला मिळेल. ठीक आहे, ओके. तर इथं तुम्हाला ब्रिटिशांचं आगमन, नियामक कायदा, सनदी कायदा, पिट्स इंडिया ऍक्ट, 1857चा सत्ता बदल. आता हा पॉइंट नवीन आहे, पण हा पॉइंट तुम्हाला प्रिलियम्स, नवीन म्हणजे हिस्ट्रीमध्ये आहे, पण इथं आपण काय बघतोय, ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या दृष्टिकोनातून बघतोय. सो आन्सर रायटिंगसाठी हा पार्ट तुम्हाला इथं उपयोगी पडेल. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर पुढं आपली जी टाइमलाईन आहे ती कशी चालते, 1858चा कायदा असेल, याच्यामधून प्रिलियमला बरेच क्वेश्चन आलेले आहेत. त्याच्यानंतर राणीचा जाहीरनामा आहे, पण राणीचा जाहीरनामा इथे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या दृष्टीनं व्हॅल्यू ॲडिशनल कंटेंट डेफिनेटली मिळणार, बरोबर. 1861चा काउन्सिल ऍक्ट आहे, महत्त्वाच्या तरतुदी आहेत. राष्ट्रवादी चळवळीस आरंभ आहे. 1892चा कायदा आहे, कायद्याची पार्श्वभूमी. प्रत्येक पार्श्वभूमी करणं फार गरजेचं आहे, जे इतर पुस्तकामध्ये तुम्हाला मिळणार नाही. कारण का, आन्सर रायटिंगसाठी तुम्हाला प्रस्तावना, त्याच्यानंतर मूळ उत्तराचा पाठ आणि निष्कर्ष
हे 3 पार्ट जेव्हा आपण लिहित असतो ना, तेव्हा तिथं क्वेश्चनचा खूप बारकाईने अभ्यास करावा लागतो आणि कुठलाही क्वेश्चन असू द्या त्याची पार्श्वभूमी जर तुम्हाला माहीत असेल तरच तुम्ही त्याची प्रस्तावना चांगली लिहू शकता, त्याचे निष्कर्ष तुम्ही चांगले लिहू शकता. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर येतात इंडियन काउन्सिल ऍक्ट येतो 1909चा, भारतासंबंधी नवा कायदा म्हटलं जातं. याच्यातल्या महत्त्वाच्या तरतुदी ज्या आहेत त्या आपल्याला इथं मिळून जातात. त्याच्यानंतर पहिलं महायुद्ध. आता हा पहिलं महायुद्ध वगैरे हा जो भाग आहे हा तुमच्या प्रिलियमच्या पुस्तकामध्ये नसतो. ओके, म्हणून पुस्तक रिटर्न पॅटर्नसाठी काय इम्पॉर्टंट आहे ते तुम्ही समजून घ्या. हे सगळं तुम्हाला रिटर्न पॅटर्नमध्ये क्वेश्चनमध्ये कुठं ना कुठं दिसणार आहे. तर इथं पहिलं महायुद्ध, त्याच्यानंतर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा, कायद्याची पार्श्वभूमी काय होती, मॉन्टेग्यूचा ऐतिहासिक घोषणा काय होती, 1919च्या कायद्यातल्या तरतुदी काय होत्या, द्विदल राज्य पद्धती काय काय होती आणि या कायद्याचं मूल्यमापन. आता बघा इथं मूल्यमापन दिलेलं आहे. जेव्हा तुम्ही हे वाचता ना तर इथून तुम्हाला क्वेश्चनचे निष्कर्ष लिहायला खूप सारं कंटेंट मिळतं. तिथं विचार करण्यात आपल्याला वेळ मिळतो का, अरे मी निष्कर्ष काय लिहू. पण जर क्वालिटी बुक तुम्ही वाचलं असेल तर त्या क्वालिटी बुक्समध्ये ऑलरेडीच तुम्ही हे केलेलं असतं सगळं, की काय आहे बाबा या कायद्याचं मूल्यमापन, काय होती पार्श्वभूमी, काय तरतुदी होत्या, त्याचे काय परिणाम झाले. लक्षात आलं, क्लिअर, समजलं. तर हे इम्पॉर्टन्स असतं क्वालिटी बुक्सचं. ओके. त्याच्यानंतर येतं सायमन कमिशन 1927, त्याला विरोध. त्याच्यानंतर 35चा भारत सरकार कायदा. हे सगळं आपण का बघतोय, कारण इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्या कुठं ना कुठं या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडलेला दिसून येतो, बरोबर. त्याच्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाच्या तरतुदी, 35च्या कायद्याचं महत्त्व, किती टक्के भाग 35च्या कायद्यातून घेतलाय कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. ओके. त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध जे कुठल्या आपल्या प्रिलियमच्या पुस्तकामध्ये कव्हर होत नाहीत. ऑगस्ट घोषणा असेल, क्रिप्स योजना आहे, कॅबिनेट मिशन योजना आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं सत्तांतर आहे, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आहे, स्वतंत्र भारतापुढील प्रश्न आहेत. आता हा जो पार्ट आहे ऐतिहासिक आधार, आयोग एका लाईन मध्ये देतो पण क्वेश्चन तुम्हाला या सगळ्या घटनांवरती येणार आहेत. लक्षात घ्या, समजलं तुम्हाला आता की संविधानाचे ऐतिहासिक आधार, घटनेचे ऐतिहासिक आधार, तिथं तुम्हाला इंग्रजी सत्तेच्या स्थापनेपासून ते इथं स्वातंत्र्याच्या कायद्यापर्यंत, स्वतंत्र भारतापुढे जे प्रश्न होते तिथपर्यंतचे सगळे मुद्दे येतात. स्वतंत्र भारतापुढच्या प्रश्नांवरती सेपरेटली क्वेश्चन बनू शकतो. संस्थानांचं विलिनीकरण, समस्यांची सोडवणूक, जुनागड, हैदराबाद, काश्मीर असेल, कोणतं संस्थान कशा पद्धतीने विलीन झालं तिथपर्यंत आपण होतो. आता तिथपर्यंत असून चालणार नाही, हे सगळं कंटेंट आपल्याला पुढं करावं लागेल. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट तुम्हाला पहिला टॉपिक जसं तुमचा सिलेबस आहे त्या पद्धतीनं पुस्तक अतिशय सुंदर पद्धतीनं डिझाईन केलेलं आहे. तिसरा टॉपिक याच्यामध्ये येतो भारतीय राज्यघटनेची मूलतत्वे. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला सेपरेटली जर सिलेबस बघितला तर तुमच्या लगेच लक्षात येईल. तर घटनेची निर्मिती कशी झाली, काही पाऊलखुणा. ठीक आहे, घटनेची निर्मिती कशी झाली, काही पाऊलखुणा, कॅबिनेट मिशन योजनेची वैशिष्ट्ये. आता लक्षात घ्या, पाठीमागं आपण कॅबिनेट मिशन का अभ्यासलं, कारण घटनेच्या निर्मितीमध्ये कॅबिनेट मिशनचा काहीतरी रोल आहे, बरोबर. हिस्ट्रीमध्ये आपण अभ्यासलंय, पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना आपण अभ्यास दिला आहे. त्याच्यानंतर घटना समितीमधील जागांची जी विभागणी आहे ती विभागणी आपण फक्त जस्ट फॅक्च्युअल अभ्यासत होतो, बरोबर. पण आन्सर रायटिंगसाठी तुम्हाला त्याच्यामधले अजून काही बारकावे समजून घ्यावे लागतील जे तुम्हाला इथं मिळतात आणि लक्षात ठेवण्यासारखं बरंच काही जे तुम्हाला उत्तर लेखनामध्ये उपयोगी पडेल. ठीक आहे, तर घटनेची निर्मिती कशी झाली किंवा क्वेश्चन कसा बनू शकतो की आपल्या घटनेच्या निर्मितीमध्ये कॅबिनेट मिशन योजनेचा रोल काय होता, असा क्वेश्चन बनू शकतो. बघा सेम टू सेम UPSC सारखेच क्वेश्चन असतील असं नाही, हे आपण बऱ्याच वेळा बोलतोय, बरोबर. त्याच्यामुळे क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड पण असू शकतात. त्याच्यानंतर घटना समितीच्या समित्या आपण स्पेशली प्रिलियमसाठी करत होतो. मसुदा समिती असेल किंवा दुय्यम समित्या, प्रमुख समित्या, राष्ट्र सन्मान कार्य, चिरंतर कार्य, हे सगळं प्रिलियमसाठी तर उपयोगी आहेच आहे. मेन्ससाठी पण तुम्हाला जर सोपा एखादा क्वेश्चन आला तर इथून येऊ शकतो. घटनेची तात्विक बैठक आहे, दृष्टिक्षेपात घटना समितीची अधिवेशनं आहेत, लक्षात घ्या, जी तुम्हाला प्रिलियमसाठी पूर्वी विचारली जात होती. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रिॲम्बल आहे, भारतीय घटनेचा सरनामा, ज्याच्यामध्ये 42व्या घटनादुरुस्तीने केलेले बदल,
मूलतत्वांचा बोध हा पाठ तुमच्यासाठी नवीन आहे, जो आपल्या आन्सर रायटिंगसाठी महत्त्वाचा ठरतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर सरनाम्याचं महत्त्व दिलंय, सरनाम्याचं विश्लेषण दिलेलं आहे, सरनाम्यातल्या सगळ्या संज्ञा आहेत, सार्वभौम, लोकशाही, गणराज्य, आणि या सगळ्या संज्ञांवरतीच एखाद्या करंटमध्ये जर एखादी न्यूज असेल, धर्मनिरपेक्षतेशी रिलेटेड, न्यायाशी रिलेटेड, समतेशी रिलेटेड, तर तिथं तुमचा क्वेश्चन बनतो. म्हणजे करंटमधून एखादी न्यूज आहे धर्मनिरपेक्षतेशी रिलेटेड, पण जर धर्मनिरपेक्षता ही संकल्पना तुम्हाला स्टॅटिक पुस्तकामधून क्लिअर झाली नसेल तर तिथं तुम्ही लिहू शकत नाही. सो इथून तुमची ही क्लिअरिटी असली पाहिजे. ठीक आहे, ओके. सरनामा आणि मूलभूत चौकट, सिंपल पुस्तकामध्ये प्रिलियमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न तुम्हाला सगळं तुटक तुटक असतं. इथं तुम्हाला जर क्वेश्चन विचारला सरनामा आणि बेसिक स्ट्रक्चर याच्यामध्ये काय संबंध आहे, तर इथून तुमचा हा पार्ट कव्हर होऊन जातो. राज्यघटनेचा विकास, पूर्णपणे नवीन पॉइंट तुम्हाला पुस्तकामध्ये दिसून येतो, जिथं की राज्यघटनेचा विकास बघा, हा जो पॉइंट आहे ना, UPSC 2023 ला एक क्वेश्चन विचारलेला होता. एक 2च मिनिट थांबा, इथे मी क्वेश्चन ऍड करते आणि तुम्हाला तो क्वेश्चन सांगते. ठीक आहे, ओके. 1च मिनिट थांबा फक्त, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की या पॉइंटवरती क्वेश्चन कसे विचारले जातात. ठीक आहे. म्हणजे पुस्तक आणि जे नवीन पद्धतीनं क्वेश्चन येत आहेत तर ते तुमच्या लक्षात येऊन जातील. बघा, चला, तर इथं जे मी आता तुम्हाला दाखवलं, इथं काय मी दाखवलं की राज्यघटनेचा विकास, बरोबर, घटना दुरुस्त्यांच्या माध्यमातून विकास, कार्यकारी प्रमुखांचे आदेश, कायद्यांच्या माध्यमातून विकास, सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे, परंपरा आणि संकेतातून विकास. याच्यावरती तुम्हाला UPSC 2023 ला क्वेश्चन होता. काय क्वेश्चन होता? क्वेश्चन बघा, क्वेश्चन विचारलेला होता, भारतीय संविधान ऐतिहासिक आधार, उत्क्रांती, वैशिष्ट्य, सुधारणा, महत्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत रचना. ठीक आहे, हा आपला सिलेबसचा भाग. आता क्वेश्चन काय होता बघा, क्वेश्चन तुम्हाला विचारलेला होता की भारतीय राज्यघटना, व्यवस्थित क्वेश्चन वाचा. क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे की भारतीय राज्यघटना हे प्रचंड गतिमानतेच्या क्षमता असलेलं जिवंत साधन आहे. इथं आपण क्वेश्चन ब्रेक करू. ठीक आहे, इथं आपण क्वेश्चन ब्रेक करू की भारताची राज्यघटना प्रचंड गतिमानतेच्या क्षमता असलेलं जिवंत साधन आहे, प्रगतिशील समाजासाठी बनवलेलं संविधान आहे. ओके, जीवनाचा अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा विस्तारित क्षितिजांचं विशेष संदर्भासह उदाहरण द्या. 15 मार्काला हा क्वेश्चन विचारला होता 2023 ला UPSC ला. ठीक आहे, ओके. पुस्तक दाखवते मी तुम्हाला, पुस्तकामधून हा क्वेश्चन कसा कव्हर होतोय तेही दाखवते. ओके, बघा, आता इथं पुस्तकाचे पार्ट आपण केले, बरोबर. काय म्हटलंय की भारताची राज्यघटना कशी आहे, प्रचंड गतिमान क्षमता असलेले एक जिवंत साधन आहे. तुमचा पहिला कीवर्ड कोणता? जिवंत साधन आहे, लक्षात घ्या, बरोबर. तर जिवंत साधन म्हणजे काय तुम्हाला लिहावं लागेल, बरोबर. जिवंत साधन म्हणजे काय लिहावं लागेल. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला हे लिहावं लागेल, जेव्हा शरीर किंवा बॉडी, उत्तराचं जो बॉडी पार्ट येतो, तर इथे काय म्हटलंय, प्रचंड गतिमानतेची क्षमता म्हटलंय. बघा, प्रचंड गतिशीलतेच्या क्षमतेसह आपल्याला एक जिवंत साधन म्हणून भारताचं संविधान कसं ते लिहायचं आहे. ओके, म्हणजे पुरोगामी समाजाच्या विकसित गरजांना भारताची राज्यघटना कशी अनुकूल राहते, कशी अनुकूल करते ते आपल्याला लिहायचं आहे. भारतातील जीवन, आणि पुढचा पार्ट कोणता आहे बघा क्वेश्चनचा जर पुढचा पार्ट तुम्ही बघितला, मी तिन्ही पार्ट तुम्हाला इथं समजावून सांगितलेले आहेत की जीवनाचा अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्य हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. यांच्या क्षितिजांबद्दल, विस्तारित क्षितिजांबद्दल आपल्याला लिहायचं आहे. ओके, क्लिअर. तर क्वेश्चन साठी पुस्तक तर मी तुम्हाला दाखवलं की पुस्तकामध्ये कोणता पार्ट कसा दिलेला आहे, जिथून तुमचा हा क्वेश्चन कंप्लीट होतो. ओके, आता बघा, आन्सर लिहिताना तुमच्या लक्षात येईल प्रामुख्याने, बघा, आता हे तुम्हाला हा उत्तराचा पार्ट नाहीये बरं का, फक्त हे मी इथं ऍडिशनल केलेला आहे. IMP करा. हा क्वेश्चन तसा तर करंट अफेअर्स वरती होता. करंट अफेअर्स म्हणजे एक काय म्हणू शकता तुम्ही,
एक संपादकीय आलं होतं आपल्या पेपरमध्ये, नाही लोकसत्तामध्ये वगैरे, कुठल्या तरी समथिंग इंग्लिश पेपरमध्ये. तर इथं क्वेश्चन कशावरती डिपेंड करतो बघा, राज्यघटनेचा अर्थ लावण्याच्या पद्धती आहेत, बरोबर. त्या राज्यघटनेच्या अर्थ लावण्याच्या पद्धतीवरती हा क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, 2 मार्ग असतात राज्यघटनेचे अर्थ लावण्याचे. राज्यघटना हा जो दस्तऐवज आहे, संविधान, मग संविधान फक्त आपल्याच देशाचं आहे का? नाही, इतर पण देशाचे संविधान आहेत ना, बरोबर. त्याच्यामध्ये 2 मार्ग असतात अर्थ लावण्याचे. पहिला मार्ग असतो मौलिकता, म्हणजे संविधानाचा अर्थ लावणे आणि त्याची अंमलबजावणी करणे, आणि दुसरीकडे जिवंत संविधानवाद. आणि हा जिवंत संविधानवाद सप्टेंबर 2022 मध्ये न्यूज मध्ये होता, म्हणून हा क्वेश्चन विचारला. पण स्टॅटिकचा पार्ट पण तिथं खूप इम्पॉर्टंट आहे. तर मौलिकता म्हणजे संविधानाचा अर्थ लावणे आणि दुसरीकडे जिवंत संविधानवाद. बघा, मौलिकता काय आहे? जे मूळ संविधान आहे ना, तर त्या मूळ संविधानाची अंमलबजावणी करणं, बरोबर. आणि ज्याप्रमाणे मूळ संविधान लिहिलेलं आहे ना, तर ते मूळ संविधान जसं लिहिलेलं आहे, मौलिकतेचं महत्व म्हणजे काय? घटक जो मजकूर स्वीकारण्याच्या वेळी संवैधानिक अर्थ निश्चित केला गेला होता आणि घटनात्मक मजकुराचा शोधण्यायोग्य ऐतिहासिक अर्थ, कायदेशीर महत्व बहुतेक परिस्थितींमध्ये अधिकृत आहे. म्हणजे जशी घटना लिहिली होती, जसा अर्थ तिथे घेतलेला होता तसं. ओके. आणि दुसरीकडे जिवंत संविधानवाद काय आहे बघा, सामान्यतः जिवंत संविधानवाद हे आधुनिक न्यायशास्त्राशी संबंधित आहे. लक्षात घ्या, खूप सारं कंटेंट आहे इथे. कॅनडाची राज्यघटना वगैरे बराच पार्ट तुम्हाला संपादकीयमध्ये दिलेला होता, पण एमपीएससी साठी एवढी गरज नाहीये. तर ही जी संकल्पना आहे ना, जिवंत संविधानवाद, तर ही आधुनिक न्यायशास्त्राशी संबंधित आहे. हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत काय सांगतो किंवा या समर्थकाचा काय विश्वास आहे की घटनात्मक सिद्धांताची कायदेशीर सामग्री जी आहे ना, जे आपण वरती बोललो, ती बदलली पाहिजे, परिस्थितीनुसार बदलली पाहिजे आणि मूल्यांमध्ये बदल झाला पाहिजे. राज्यघटना जेव्हा बनली तेव्हापासून आत्ताच्या काळापर्यंत ती तुम्ही स्थिर राहू ठेवू शकता का? नाही ठेवू शकत, बरोबर आहे. काहीतरी चेंज होतंय, भावी पिढ्या बदलतायत, त्यांच्या गरजा बदलतायत. ओके, म्हणून त्यांच्याशी जुळलं पाहिजे. जिवंत राज्यघटना ही अशी आहे की जी उत्क्रांत होते, कालांतराने बदलते, नवीन परिस्थितीला जुळवून घेते आणि त्याच्यामध्ये औपचारिकरित्या म्हटलंय दुरुस्ती करता येते. आणि हाच पार्ट पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेला आहे, जे मी तुम्हाला आता दाखवत होते. लक्षात घ्या, पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, राज्यघटनेचा विकास तेच आहे ना, की बाबा घटना दुरुस्त्यांच्या माध्यमातून, कायद्याच्या माध्यमातून, सर्वोच्च न्यायालय, निवाडे असतील, परंपरा, संख्या, विकास होत गेलेला आहे, उत्क्रांत होत गेलेली आहे आपली राज्यघटना. ठीक आहे, तर हे तुम्ही कंटेंट समजून घ्या. याच्यावरती विचारला होता क्वेश्चन. उत्तरामध्ये तुम्ही काय लिहू शकता? इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही लिहा की न्यायशास्त्राच्या क्षेत्रामध्ये जिवंत साधन हे संबंधित आणि प्रभावी राहण्यासाठी आहे. हे मी तुम्हाला सगळं सांगितलं, पण तुम्हाला इथं काय करायचं आहे, स्पेशली आपल्या घटनेबद्दल विचारले, तर आपल्या घटनेमध्ये भारताची राज्यघटना भाग लिहा तुम्ही, कोणत्या भागामध्ये कोणत्या आर्टिकल अंतर्गत औपचारिक दुरुस्त्या करता येतात, त्याचा अधिकार दिलेला आहे वगैरे वगैरे, हे सगळं तुम्ही इथं लिहू शकता इंट्रोडक्शन मध्ये. लक्षात आलं? फक्त पुस्तकातून कंटेंट कसं कव्हर होतं ते मी तुम्हाला इथं सांगते. त्याच्यानंतर आपले जे वास्तू विशारद होते ना, भारताच्या वास्तू विशारदांनी दूरदृष्टीने तयार केलेली भारताची राज्यघटना आहे, म्हणून तर त्यांनी इथं घटना दुरुस्तीचं जे आर्टिकल आहे ते दिसतं, औपचारिक दुरुस्त्या करण्याची परमिशन दिलेली इथं दिसते, बरोबर. त्यांच्यामध्ये दूरदृष्टी होते, त्यांच्या तरतुदीमध्ये प्रचंड गतिमानता सुद्धा आपल्याला दिसून येते. जर त्यांनी असा विचार केलाच नसता तर आर्टिकल 368 जे आहे ना, ते आपल्याला आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिसलं नसतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, प्रचंड गतिमानतेच्या क्षमतेसह एक जिवंत साधन म्हणून भारतीय राज्यघटना, हा तुमच्या क्वेश्चनचा पहिला पार्ट आहे जो तुम्हाला इथं कव्हर करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रिॲम्बल आहे, बरोबर. प्रिॲम्बल मध्ये दुरुस्ती झाली की नाही, 42व्या घटना दुरुस्तीनुसार धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी शब्द टाकले. ओके, आचारसंहिता, कल्याणकारी राज्य, वचनबद्धतेची पुष्टी दिली. हे कसं पॉसिबल झालं? कारण घटनाकारांनी परमिशन दिली होती पुढे चेंजेस करायला. त्याच्यानंतर मूलभूत हक्क आहेत, इथं पण कलम 21 अन्वये जीवनाचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार धारण केला गेला.
मनेका गांधी प्रकरण तुम्ही इथं लिहू शकता. न्यायिक पुनरावलोकन आहे केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य प्रकरण. तर हे असे प्रकरण लिहावे लागतात, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. आणि मग आपल्याला सांगता येतं की बाबा प्रचंड गतिमानताच्या क्षमतेसह एक जिवंत साधन म्हणून भारतीय राज्यघटना आहे. दूरदृष्टी होती संविधानकारांकडं. लवचिक दुरुस्ती प्रक्रिया आहे. 121व्या दुरुस्तीनं जीएसटी आणला गेला, बरोबर. लवचिक आहे. जर नसती तर आपल्याला जीएसटी आणता आला नसता. सल्लागार अधिक्षेत्र आहे. 2004 मध्ये बिहार विधानसभेसंबंधी लिहू शकता. आणीबाणीच्या तरतुदीबद्दल तुम्ही लिहू शकता. ओके, तर क्वेश्चन कसा कव्हर करायचा ते तुम्ही इथं समजून घ्या. ठीक आहे, क्लिअर. बघा, त्याच्यानंतर भारतीय राज्यघटना प्रगतिशील समाजाच्या विकसित गरजांशी जुळवून घेणारे मार्ग कोणते आहेत? गोपनीयतेचा अधिकार आहे, आर्टिकल 21. शिक्षणाचा अधिकार आहे, समलैंगिकता, गुन्हेगारीकरण आहे. इथं प्रत्येक ठिकाणी बघा तुम्हाला इथं जसं नवजोत सिंग जोहर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटला दिलेला आहे. 2002 86वी घटना दुरुस्ती आर्टिकल दिलेला आहे. त्याच्यानंतर पुट्टास्वामी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटला दिलेला आहे. हे लिहिलं तर 15 मार्क मिळतील, नाहीतर नाही मिळणार. हे सगळं तुम्हाला बुलेट पॉइंटमध्ये लिहावं लागतं. मग हे सगळं कुठं मिळणार आहे? पुस्तकामध्ये मिळणार आहे, एका ठिकाणी एकत्र. आणि क्वेश्चन जवळजवळ कंप्लीट होईल, आउट ऑफ मार्क्स मिळतील असं सगळं कंटेंट तुम्हाला एकाच पुस्तकात मिळतंय. आर्थिक सुधारणा, लैंगिक छळाच्या विरोधात हक्क, हे सगळं काय आहे? हे सगळं आपल्याला भारतीय राज्यघटना प्रगती समाजाच्या विकसित गरजांशी जुळवून घेणारे मार्ग दिसून येतात, बरोबर, जे आपण इथं आन्सर मध्ये लिहित आहोत. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर क्वेश्चनचा शेवटचा पार्ट होता वैयक्तिक स्वातंत्र्याची क्षितिजे विस्तृत करणं, जीवनाचा अधिकार. इथं सिंपल आहे, तुम्हाला उपजीविकेचा अधिकार, माहितीचा अधिकार, स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार, हे सगळं तुम्ही इथं लिहू शकता. पण इथं तुम्हाला सुप्रीम कोर्ट, MC मेहता केस असेल, त्याच्यानंतर अलगा टेरेस विरुद्ध बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, असे मुद्दे लिहावे लागतात. मग हे कुठून तुम्हाला मिळणार? पुस्तकामधून मिळतात. लक्षात आलं? क्लिअर. तर असा एक क्वेश्चन विचारला होता UPSCनं, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इथे इंटरनेटचा अधिकार सुद्धा तुम्ही लिहू शकता. मग निष्कर्ष तुम्ही लिहू शकता की बाबा जिवंत दस्तऐवज आहे, समाजासाठी बदलासाठी अनुकूल आहे. तर अशा प्रकारे इथं आपण राज्यघटनेचा जो विकास आहे ना, हा जो मुद्दा इथं कव्हर केलेला आहे, याच्यावरती प्रिव्हियस इयरला म्हणजे 2023ला आलेला क्वेश्चन बघितला. ठीक आहे, ओके. म्हणजे आत्ताच्या जशा प्रकारे क्वेश्चन पेपर सेट होत आहेत ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला आन्सर रायटिंगसाठी संपूर्ण मटेरियल पुस्तकामध्ये इथं मिळत आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे याच्यामध्ये घटना समितीवर टीका आणि उत्तरे. बघा, घटना समितीवर टीका. आता आपण जेव्हा प्रिलियमसाठी अभ्यास करतो तेव्हा जस्ट आपण फॅक्च्युअल पॉईंट करतो. ग्रॅनविल ऑस्टिन असतील, आयव्हर जेनिंग्ज असतील, किंवा आपल्या भारतातील पण काही नामवंत व्यक्तिमत्व असतील, तर ज्या लोकांनी आपल्या घटनेबद्दल निगेटिव्ह विधानही काढलेले आहेत, पॉझिटिव्हही काढलेले आहेत. तर दोन्ही प्रकारचे विधान आपण फक्त फॅक्च्युअल बघत होतो प्रिलियमसाठी. पण इथं आपल्याला प्रॉपर आपल्या घटना समितीवर कोणी टीका केली, काय टीका केली, आणि या टीकेला जी दिलेली उत्तर आहे ते सुद्धा आपल्याला इथं कव्हर करावं लागतं. सोबतच आपल्याला इतर घटना, पुढे आपण पाठ बघूया, इतर घटना आणि आपली भारताची राज्यघटना याच्यामध्ये जे कंपॅरिझन होतं त्याच्यावरती पण UPSCला क्वेश्चन विचारलेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, ओव्हरऑल जो पार्ट एक्झाममध्ये खूप जास्त फोकस होतोय तो पार्ट पुस्तकामध्ये मिळतो आहे का नाही ते बघणं फार गरजेचं आहे. आणि या पुस्तकामध्ये आपल्याला सगळं एकत्रितपणे मिळत आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट आपला पुढचा टॉपिक इथं दिलेला आहे भारतीय घटनेची वैशिष्ट्ये. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता भारतीय घटनेच्या वैशिष्ट्यामध्ये काय होतं माहिती का, खूप सारे वैशिष्ट्य इथं इन्व्हॉल्व होतात. लिखित राज्यघटना आहे, विस्तृत राज्यघटना आहे, राज्यघटनेचे प्रकार असतात, बरोबर, लिखित आणि अलिखित राज्यघटना. तर आपली घटना लिखित आहे, विस्तृत आहे, म्हणजे आपल्या घटनेमध्ये जितकं विस्तृत दिलेलं आहे तितकं इतर कुठल्या देशाच्या घटनांमध्ये दिलेलं नाही, बरोबर. त्याच्यानंतर परिदृढता आणि परिवर्तनीयता, म्हणजे फ्लेक्झिबल आहे आपली घटना, जास्त ताठरही नाहीये, जास्त लवचिकही नाहीये, बरोबर. बऱ्याच देशांच्या घटना कशा आहेत, खूप जास्त ताठर आहेत किंवा खूप जास्त लवचिक आहेत. पण आपली घटना तशी आहे का नाही, एक सुवर्ण मध्य घटनाकारांनी इथं साधलेला आपल्याला दिसून येतो.
संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था. आता इथे बघा, जरी तुम्हाला हे फक्त वैशिष्ट्य म्हणून इथे दिसत असलं तरी संसदीय पद्धती, अध्यक्ष पद्धती काय आहे हे पुस्तकामध्ये तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल. ओके. एकात्मतेकडे झुकणारं संघराज्य. आता जेव्हा असे क्वेश्चन येतात किंवा एकात्मतेकडे झुकणारं संघराज्य, तिथं आपल्याला एक्झाम्पल देणं खूप महत्त्वाचं असतं. लक्षात घ्या की एक्झाम्पल द्या. कशावरून तुम्ही म्हणताय की आपली भारताची राज्यघटना एकात्मतेकडे झुकणारी आहे, बरोबर. केंद्र राज्य संबंध असतील तिथलं तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता. संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची याच्यामध्ये सेंटरला असलेलं इम्पॉर्टन्स तुम्ही सांगू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, एक्झाम्पल देऊन त्याचा पुरावा देणं आन्सर रायटिंग करताना हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. लक्षात घ्या. ठीक आहे. निधर्मी राज्यव्यवस्था. ओके, क्लिअर. निधर्मी राज्यव्यवस्था, धर्मनिरपेक्ष, धर्मातीत, सहिष्णू, असहिष्णू असे बरेच वर्ड्स वापरून काय केलं जातं, आपल्याला मेन्समध्ये क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. व्यक्तीचे मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य. आता आपण काय करतो, आपण जोपर्यंत वस्तुनिष्ठ फॉर्मॅटमध्ये परीक्षा देत होतो तोपर्यंत आपण हे मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे हे टॉपिक आपण सेपरेट मानत होतो, बरोबर. आता तसं आपण कन्सिडर नको करायला. आपल्या घटनेचंच हे वैशिष्ट्य आहे आणि हे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला हा पूर्ण टॉपिक करायचा आहे. व्यक्तीचं मूलभूत हक्क याच्यावरती एक क्वेश्चन मी तुम्हाला दाखवते की भारतीय घटनेच्या वैशिष्ट्यामधून क्वेश्चन फिक्स येतो म्हणजे येतो. आता वैशिष्ट्यामधून क्वेश्चन येतो म्हणजे इथे तुम्हाला मूलभूत हक्क जे आहेत, मूलभूत हक्कामधून तुम्हाला एखाद्या आर्टिकल वरती क्वेश्चन येतो. कलम 19 वरती क्वेश्चन आलेला आहे जो मी तुम्हाला दाखवते. UPSC 2023 ला आलेला आहे. किंवा मूलभूत कर्तव्यामधून क्वेश्चन येईल, मार्गदर्शक तत्वांमधून येईल किंवा तुमच्या स्वतंत्र आणि एकसूत्री न्याय व्यवस्थेवरती येऊ शकतो. एकेरी नागरिकत्व आहे, आणीबाणी विषयक तरतुदी आहेत. तर हा ओव्हरऑल जो पार्ट आहे हा काय आहे, भारतीय घटनेची वैशिष्ट्य, बरोबर. मूलभूत हक्क हे आपल्या भारतीय घटनेचं वैशिष्ट्य आहे, मार्गदर्शक तत्व वैशिष्ट्य आहे, निधर्मी राज्यव्यवस्था वैशिष्ट्य आहे की जे आपल्याला इथं अतिशय महत्त्वपूर्ण म्हणून दिलेले आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. आता याच्यावरती क्वेश्चन कसे येतात बघा. हा जो पार्ट आहे याच्यावरती एक क्वेश्चन मी घेतलेला आहे, तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, इथं क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, भारताच्या संपूर्ण भूभागामध्ये काय विचारलाय क्वेश्चन बघा. भारताच्या संपूर्ण भूभागामध्ये फिरण्याचा आणि राहण्याचा अधिकार भारतीय नागरिकांना मुक्तपणे उपलब्ध आहे. ओके. परंतु बघा इथं आपण क्वेश्चन ब्रेक करूया. परंतु हे अधिकार निरपेक्ष नाहीत. आता इथं हा जो वर्ड आहे ना निरपेक्ष, याला खूप जास्त महत्त्व आहे. निरपेक्ष नाहीत. ठीक आहे. ओके. सापेक्ष, निरपेक्ष, मर्यादित, अमर्यादित असे वर्ड इंडियन पॉलिटीच्या क्वेश्चन मध्ये येतात. लक्षात ठेवा. तर 150 शब्दामध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचंय. गुण आहेत 10. आता इथे जेव्हा तुम्ही वाचता भारताच्या संपूर्ण भूभागात फिरण्याचा आणि राहण्याचा अधिकार, तर इथं तुम्हाला लगेचच आर्टिकल आठवलं पाहिजे, कलम आठवलं पाहिजे. कारण का या क्वेश्चनचा आन्सर लिहिताना जोपर्यंत तुम्ही आर्टिकल्स मेन्शन करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला याचे मार्क्स मिळणार नाहीत. ओके. तुम्ही फक्त थेरीज लिहिताय, ठीक आहे, त्याचा काहीच उपयोग नसतो. काहीतरी इथं तुम्हाला कुठल्या तरी आर्टिकलशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे तर तुम्हाला तिथं आर्टिकल द्यावे लागतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. मग आता क्वेश्चन कुठे ब्रेक होतो, राहण्याचा अधिकार आहे, मुक्तपणे उपलब्ध आहे, परंतु पण याला काहीतरी लिमिटेशन आहेत, याच्यावरती काय करायचे, टिप्पणी करायची. ओके, क्लिअर. आता हा जर क्वेश्चन आपण बघितलं, हा क्वेश्चन येतो तुमच्या मूलभूत हक्क टॉपिक मधून, बरोबर. म्हणजे क्वेश्चन कुठून विचारलाय, भारतीय घटनेची वैशिष्ट्य. मग अशाच प्रकारे तुम्हाला हे जे 11 वैशिष्ट्य दिलेत ना, या 11 वैशिष्ट्यापैकी कोणत्याही वैशिष्ट्यावर क्वेश्चन बनू शकतो आणि हीच तुमची प्रिपरेशन आहे. लक्षात आलं. तुम्हाला काय करायचं आहे, याच्यापैकी प्रत्येक एक वैशिष्ट्य उचलायचं आहे. निधर्मी राज्यव्यवस्था पुस्तकामध्ये खूप सारं कंटेंट छान दिलेलं आहे, ते फक्त तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे की क्वेश्चन असा आला तर माझं प्रस्तावना काय पाहिजे, बॉडी पार्ट काय पाहिजे, निष्कर्ष मी काय लिहिला पाहिजे. ओके, लक्षात आलं, क्लिअर. तर हा एक पार्ट आहे. बघा MPSC 2025 ची प्रिपरेशन करणं खूप सोपं झालंय. कारण का अतिशय दर्जेदार मराठी संदर्भ आपल्या पब्लिकेशनचे उपलब्ध आहेत. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो विद्यार्थ्यांचा लँग्वेजचा, जो सॉल्व्ह केलेला आहे आपल्या पब्लिकेशननी. तर इथं आपण आन्सर बघूया या क्वेश्चनचं कशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे. बघा इथं आपल्याला काय करायचं आहे,
परिचय जो आहे ना, परिचयामध्ये तुम्ही काय लिहिणार, क्वेश्चनचे पार्ट्स तर मी तुम्हाला दाखवले. परिच्छेदामध्ये जसं मी तुम्हाला बोलले होते की कोणत्या आर्टिकल वरती क्वेश्चन आहे. कलम 19 मध्ये किती स्वातंत्र्य आहेत, 19 मध्ये आहेत 6 स्वातंत्र्य, बरोबर, 6 स्वातंत्र्य आहेत 19 मध्ये, बरोबर. तर या 6 स्वातंत्र्यापैकी तुम्हाला हा क्वेश्चन विचारलेला आहे, तर तुम्हाला परिचयामध्ये किंवा तुमच्या इंट्रो मध्ये या आर्टिकलचा समावेश असला पाहिजे, तुम्ही हे मेन्शन केलं पाहिजे. आर्टिकल 19 पोट कलम 1 डी आणि ई, बरोबर. याच्यानुसार हालचाल करणं, राहणं हा जो स्वातंत्र्य आहे, या स्वातंत्र्याच्या अधिकारांचं थोडक्यात आपल्याला इथं विहंगावलोकन करायचंय. आणि हे अधिकार निरपेक्ष नाहीत हे तुम्हाला मेन्शन करायचं आहे इंट्रोडक्शन मध्ये पण. ठीक आहे, लक्षात आलं. पुन्हा तर पुढे एक्सप्लेन करायचं आहे, पण इंट्रो मध्ये पण आपल्याला हे काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे. आता जो मेन बॉडी पार्ट आहे ना क्वेश्चनचा, तुमच्या मेन बॉडी पार्ट मध्ये काय करायचं आहे, ही जी आपण जी चर्चा करणार आहोत ना, ती जी सामग्री आहे ना, ती सामग्री उपविभागामध्ये विभाजित करायची. कशी, आर्टिकल 19 1 डी आणि ई च्या तरतुदी असतील. आर्टिकल 19 पोट कलम 5 अंतर्गत जे वाजवी निर्बंध दिलेले आहेत सामान्य लोकांच्या हितासाठी. बघा, निर्बंध कशासाठी असतात, हितासाठी असतात, कल्याणासाठी असतात, बरोबर. राष्ट्रीय सुरक्षा आणि अनुसूचित जमातीच्या संरक्षणासाठी निर्बंध घालण्याचा मुख्य हेतू काय असतो, लोकांचं हित, लोकांचं कल्याण, त्याच्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा आणि अनुसूचित जाती जमातींचं संरक्षण. ठीक आहे, हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. आणि या निर्बंधाची घटनात्मकता कायम ठेवणारे कोण कायम ठेवतं, भारताचं सर्वोच्च न्यायालय. तर या एससी चे निकाल पण तुम्हाला इथे लिहावे लागतील. तर अशा पद्धतीने जर तुम्ही क्वालिटी बुक्स नाही वापरले तर तुम्ही काय कराल, तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर मे बी तुम्ही आर्टिकल लिहाल पण हा जो मुद्दा मी तुम्हाला इथे सांगितलाय की या सगळ्या गोष्टींचं घटनात्मकता कायम कोण ठेवतं, एससी ठेवतं, बरोबर. कशी ठेवतं त्याचं एक्झाम्पल द्यावं लागेल, म्हणजे तुम्हाला एससी चे उल्लेखनीय निकाल जे आहेत ना, ते निकाल तुम्हाला इथे लिहावे लागतील. ओके, लक्षात आलं, क्लिअर. आउट ऑफ मार्क्स देण्यासाठी एवढं करावं लागतं आणि मग संबंधित निष्कर्ष आपण इथं काढू शकतो. तर प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस याने या गोष्टी जमून जातात. आता एक क्वेश्चन मी तुम्हाला घेतला, पुढे तुमच्या लक्षात येईल की भारतीय घटनेच्या वैशिष्ट्यांवरती जर क्वेश्चन आला तर मला तिथं आर्टिकल्स मेन्शन करायचे. एक गोष्ट तर क्लिक होऊन जाते आपली, बरोबर. दुसरी गोष्ट, आर्टिकल्स मी लिहितोय तिथं, पण मला सुप्रीम कोर्टाचे काही निवाडे निकाल जे आहेत ना, ते देखील मेन्शन करावे लागतील, जेणेकरून मला खूप चांगले मार्क्स तिथं मिळून जातील. हे एकदा समजलं आणि पुस्तक तुमच्या हातात आहे, पुस्तकामध्ये सगळं कंटेंट आहे, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या आन्सर रायटिंगचे बंच करून ठेवायचे आहे. ओके, क्लिअर. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, हा क्वेश्चन लिहायचा आहे. बघा, इंट्रो मध्ये तुम्ही काय लिहिणार, इंट्रो मध्ये तुम्ही लिहिणार की भारतीय राज्यघटनेचे कलम 19 1 डी आणि ई हे कशाचा अधिकार येतात, सगळ्या नागरिकांना पूर्ण भारतामध्ये कुठेही फिरण्याचा, राहण्याचा हा मूलभूत अधिकार आहे, याची हमी या आर्टिकलनी दिलेली आहे, बरोबर. क्लिअर. मग असा हा अधिकार आहे, पण हा अधिकार निरपेक्ष आहे का, निरपेक्ष नाहीत, बरोबर. का निरपेक्ष नाहीत ते मी तुम्हाला सांगितलं, व्यक्तीच्या हितासाठी त्याच्यावरती वाजवी म्हणजे योग्य असे काही निर्बंध घातले जातात, जे व्यक्तीच्या हितासाठी, कल्याणासाठी, राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि अनुसूचित जाती जमातीच्या संरक्षणासाठी. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे अधिकार निरपेक्ष नाहीत, सार्वजनिक हित, राष्ट्रीय सुरक्षा आणि काही वाजवी निर्बंधाच्या अधीन आहेत, हे तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. ओके, क्लिअर. हा झाला तुमचा परिचय. नेक्स्ट आपण जाऊया. नेक्स्ट तुम्हाला आता बॉडी पार्ट मध्ये काय लिहायचंय बघा. तर बॉडी पार्ट मध्ये तुम्हाला लिहायचंय की अधिकार काय आहे, बरोबर. डायरेक्ट तुम्ही निरपेक्ष नाही हे लिहून चालत नाही, क्वेश्चनचा पहिला पार्ट आपल्याला कव्हर करावा लागेल. तर इथं भारतामध्ये फिरणं आणि वास्तव हे जे स्वातंत्र्य आहेत ते कशा पद्धतीने आहेत बघा. इथं तुम्हाला आर्टिकल 19 1 डी भारतीय नागरिकाला भारताच्या संपूर्ण प्रदेशामध्ये मुक्तपणे फिरण्याच्या अधिकाराची हमी देते, बरोबर. पण हा जो अधिकार आहे आर्टिकल 19 पोट कलम 5 अंतर्गत निर्बंधाच्या अधीन आहे. लक्षात ठेवा,
वाक्यरचना तुम्हाला थोडीशी अशाच पद्धतीची वापरावी लागते जो राज्याच्या सामान्य जनतेच्या हितासाठी किंवा अनुसूचित जमातीच्या संरक्षणासाठी मर्यादा घालण्याची परवानगी देतो. म्हणजे इथं तुम्हाला आर्टिकल 19(1)D आणि आर्टिकल 19(5) हे मेन्शन करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर राहण्याचं स्वातंत्र्य 19(1)E. ओके, ही जी तरतूद आहे प्रत्येक भारतीय नागरिकाला भारताच्या कोणत्याही भागामध्ये राहण्याचा आणि स्थायिक होण्याच्या अधिकाराची हमी देते. चळवळीच्या स्वातंत्र्याप्रमाणेच हा अधिकार देखील आर्टिकल 19(5) अंतर्गत सामान्य जनतेच्या हितासाठी किंवा अनुसूचित जमातीच्या संरक्षणासाठी वाजवी निर्बंधाच्या अधीन आहे. म्हणजे काय माहिती का, कशासाठी हे अधिकार अनिर्बंध नाहीत, काहीतरी निर्बंध आहेत. तर तीनच गोष्टी आहेत. एक तर व्यक्तीचं हित, राष्ट्राची सुरक्षा, अनुसूचित जाती जमातीचं संरक्षण. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, तर आता हे आपण लिहिलं की कशा पद्धतीनं हा अधिकार आहे. आता इथं आपल्याला लिहायचं आहे की हे जे निर्बंध आहेत ना, तर या निर्बंध तर घातलेत बरोबर, पण ते फॉलो होत आहेत का नाहीत हे आपण बघितलं पाहिजे. तर भारताचं जे सुप्रीम कोर्ट आहे, या सुप्रीम कोर्टाची काही विविध प्रकरणं आहेत ज्या प्रकरणामध्ये या निर्बंधाची घटनात्मकता कायम ठेवलेली आहेत. उल्लेखनीय निर्णय तुम्हाला इथं मेन्शन करावे लागतात. पहिला आहे राजस्थान राज्य विरुद्ध भारत संघ, दुसरा आहे खरगसिंग विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य, तिसरा आहे सुंदरराजन विरुद्ध तमिळनाडू राज्य. हे 3 प्रकरणं तुम्हाला मेन्शन करावी लागतात. तर इथे जर बघितलं आपण राजस्थान राज्य विरुद्ध भारत संघ, तर न्यायालयाने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव काही सीमावर्ती भागामध्ये अनिवासी लोकांच्या प्रवेशावर आणि निवासावर बंदी घालणाऱ्या राज्य कायद्याची वैधता जी आहे ती कायम ठेवलेली आहे. ठीक आहे, ओके. दुसरा जो निकाल दिलेला आहे SC न, तो आहे चरकसिंग विरुद्ध UP सरकार. तर न्यायालयाने इथे काय सुचवलं होतं बघा, की मुक्तपणे फिरण्याचा अधिकार हा पूर्ण अधिकार नाही, बरोबर, आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी, राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वाजवी निर्बंध लादले जाऊ शकतात. तेच रिपीट होणार आहे. फक्त ही जी प्रकरणं आहेत त्या प्रकरणांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर आहे सुंदरराजन विरुद्ध तमिळनाडू राज्य. तर इथं सार्वजनिक सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेला संभाव्य धोक्याचं कारण देत न्यायालयाने काय केलेलं आहे, कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाजवळ राहण्याचा अधिकार जो आहे, अधिकारावरचे जे निर्बंध आहेत ना, ते कायम ठेवलेले आपल्याला दिसून येतात. आता ह्याच सगळ्या कंटेंटसाठी तुम्हाला क्वालिटी बुक्स वापरावे लागतात. ओके, क्वालिटी बुक्स मध्येच तुम्हाला हे सगळं मिळणार आहे. अदरवाईज तुम्हाला हे कंटेंट मिळेल पण तुटकपणे मिळेल. मग तुम्हाला लक्षात येणार नाही की बाबा याच्यावरती क्वेश्चन विचारला तर हे मला तिथं प्रकरण जोडायचे आहेत. कंटेंट खालीच ते तुम्हाला मिळालं पाहिजे तर तुम्हाला तिथं लिंक लागून जाते. ओके, समजलं. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट तुम्ही निष्कर्ष काय काढू शकता की या प्रकरणावरून असं दिसून येतं की भारतीय नागरिकांसाठी मूलभूत असले तरी, म्हणजे एका बाजूने टीका करतात ना की मूलभूत हक्क आहेत, मूलभूत अधिकार आहेत, पण त्याच्यावरती निर्बंध खूप जास्त आहेत. तर मूलभूत असले तरी सुद्धा जे आपलं फिरण्याचं राहण्याचं स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य निरपेक्ष नाहीत किंवा हे अधिकार निरपेक्ष नाहीत. का नाहीत त्याचं रिझन पण दिलेलं आहे. सार्वजनिक सुव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा, असुरक्षित समुदाय जो आहे त्यांच्या संरक्षणाच्या हितासाठी ते राज्याद्वारे, राज्य संज्ञा आपण अभ्यासलेली आहे, प्रतिबंधित केले जाऊ शकतात. तर असा हा क्वेश्चन होता राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांवरती. आणि आपल्या बुकमध्ये राज्यघटनेची जी वैशिष्ट्ये आहेत सगळी वैशिष्ट्य अतिशय डीप पद्धतीने दिलेली आहेत. आणि आपल्याला काय करायचं आहे, आपल्या एक्झामसाठी ही जी सगळी वैशिष्ट्ये आहेत ना व्यवस्थित कव्हर करून घ्यायची आहेत. जसं की SCचे निकाल वगैरे असतील ते निकाल सुद्धा तुम्हाला इथं करायचे आहेत. फक्त प्रिलियम पॉइंट ऑफ व्ह्यू न करायचं नाही, तर पुस्तक तुम्हाला रिटर्न पॅटर्न साठी आहे मुख्यतः, ज्याचं तुम्हाला टेन्शन होतं, जे टेन्शन पूर्णपणे गेलेलं आहे. तर हा जो आपला पार्ट आहे पार्ट फर्स्ट या पुस्तकावरचा आपण इथंच कंप्लीट करूया. पार्ट सेकंड लवकरच तुमच्या समोर येईल. तर सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. तुमचे काही डाऊट असतील तर डाऊट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. आन्सर रायटिंगसाठी, पूर्व परीक्षेसाठी आणि इतर पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेसाठी ह्या विषयासाठी हे एक बेस्ट पुस्तक आहे.
एसे रायटिंगचं जे टेन्शन आहे ते टेन्शन फक्त क्वालिटी मटेरियल प्रॅक्टिस याच्याद्वारेच तुमचं दूर होणार आहे. तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.